गणेश पाटील साहेबांना सन्मानित करा. तसेच राकेश दिनकर पाडेवरून आले राकेशजी यांना सन्मानित करण्यासाठी मी प्रवीण गगे यांना विनंती करेल. आपल्या शुभ हस्ते राकेशजी यांना सन्मानित करा. फलंदाज पाठवायचे दामले संघ. प्रवीणजी आपणास विनंती आहे आपण राकेशजी यांना सन्मानित करा. यानंतर इताडे संघाचे सन्माननीय भगवान पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी नानाशेठ गुंडले यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते भगवान पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हो दादा ऐका ना. थांबा एक मिनिट. सन्माननीय भगवान पाटील साहेबांना सन्मानित करतात. नानाशेठ गोंदली माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आता आपण सामन्याकडे वळणार आहोत. पहिला चेंडू संजोत जोशी यांना आणि इथे मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिला गडी बाद होतोय संतोष जोशीच्या रूपानं. शुभ हस्ते मधुकर वेलेकर यांना सन्मानित करायचं आहे. मधुकर वेलेकर साहेब आमचे भाऊजी यांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. अमोल दलवी सन्मानित करतायत. धन्यवाद. सुरू असलेला सामना आजच्या दुसऱ्या दिवशीतील दुसरा फेरीतील सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सामना शिवनेरी आमने वर्सेस बाळशेठ प्रतिष्ठान मिळणार. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गाळायला लावलाय संतोष जोशीच्या रूपानं. गोलंदाज सज्ज होता. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय गोलंदाज प्रभाकरने. आणि दुसरा गडी दुसरा हादरा शिवनेरी आमने संघाला. मोठा मासा घालायला लावलाय. बाद होतोय फलंदाज विष्णू.
चेंडूवर बाद झालेत. आमचे परम मित्र निंबोली गावचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर विनोद गुलवे यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम विनोदजी. आहे कंडू यास कुठल्या प्रकारची मुभा देत नाही आहे. ओळखले जाते फलंदाजी कशा प्रकारे केली जाते, कारण एकाच विभागामध्ये नेहमीच खेळ यांचा पाहायला मिळतंय. 11 गाव प्रीमियर लीग जेव्हापासून आपण पाहिली गेली तेव्हापासून या खेळाडूंमध्ये एकतेचं वातावरण आपल्याला दिसून आलं होतं, परंतु काही काल ती स्पर्धाही थांबली गेली आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलेला आहे चेंडूला द्विधा मनस्थितीमध्ये, परंतु चांगला बॅकअप चेंडूला अडवलेला आहे. ओव्हर थ्रो झालेला आहे, परंतु आपण पाहू शकता एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाव्याने धावसंख्या पाहू शकता 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दिनेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. पहा आपण कधी कधी खोलवर टप्प्याचा चेंडू होते, कधी उचली दिली जाते, चेंडूला खाली ठेवला जातोय, गती कमी केली जाते, गती दिली जाते. व्हेरिएशन बदल खूप महत्त्वाचा असतो, मग जीवन असो की गोलंदाजी. पुढील चेंडू. यावेळेस ज्या दिशेने खेळायचा होता त्या दिशेने चेंडू मात्र गेला नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव, एका धावेने धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं समाप्त होतंय. 2 षटकांमध्ये 20 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कंजूस बरी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येईल हेही पाहण्यासारखं राहील. नेक्स्ट मॅच एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस बीबी स्पोर्ट नानकर. एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस नानकर या संघादरम्यान खेळवला जाईल. तर दोन्ही संघाच्या संघांना एक टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपलं नाणेफेक केलंच जाईल. नानकर वर्सेस निंबोली ही एक बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. नानकर संघ नवीन असला तरी त्यांच्याकडे खूप ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. आपण चाचणी स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलं असेल की एक छुपारस्तम संघ म्हणून गणला गेला. आपण याआधी शिवनेरी आमने संघाला पाहिलं होतं. जेव्हा त्यांनी या फॉर्मॅटमध्ये एंट्री केली त्यावेळेस नवीन संघ म्हणून पाहिलं जात होतं, परंतु त्यांनी अशी कमालीची कामगिरी करत घेतली की प्रत्येक संघाला त्यांनी घाम फोडत होते. आज नानकर संघ ही त्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळते. या संघाकडे सुद्धा चांगला भरणा आहे, चांगले गोलंदाज आहे, चांगले फलंदाज आहेत. आज या ठिकाणी कशा प्रकारे काम होईल हे पाहण्यासारखं राहील, कारण तुमच्या नावाचा बोलबाला जर ठेवायचा असेल तर सातत्याला खूप महत्त्वाचं असतं, आणि सातत्य जर तुमच्याकडे असेल तर दगडालाही होल पडतं. जेव्हा पाण्याचा थेंब सातत्याने दगडावरती पडतो त्यावेळेस त्या दगडालाही होल पडतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर बघा स्लो डिलिव्हरीने थोडीशी उचली दिली होती. चोटी धाव घेण्याचा इथं प्रयत्न घातक ठरला गेला. फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात. देवरुंग संघाचाही आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा दिला जातो या ठिकाणी. भिनार संघासमोर जवळजवळ 50 धावांची तरी खेळी असणं गरजेचं होतं, परंतु ते चित्र काय मैदानाच्या आतमध्ये दिसत नाही. अजून वेळ गेलेली नाही आहे, परंतु ते फटके आपल्याला सुद्धा पाहायला मिळत नाही. पाहूया खंडू ऑन स्ट्राईक. मागील मॅचचा हिरो. यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी ती स्लोचा मारा पाहायला मिळाला. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी सरसावतोय आणि अतिशय वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धाव्याने स्कोअर कार्ड आपण पाहतोय. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती पहिल्या इनिंग मध्ये 28 धावा धापलकावरती. अतिशय चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी ही पाहायला मिळते. खास करून या विभागामध्ये नामांकित स्पर्धा म्हणून ओळखली जाते. खास करून ज्याच्या नावाने क्रीडा नगरी आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व स्वर्गीय महादेव भाऊ साहेब दलवी यांच्या नावाने स्पर्धा मित्र
पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टवेट डिलिव्हरी होती, इथं मात्र पूर्णपणे वेल होता, अवसर होता आणि चेंडू गॅप मध्ये फरार होता सीमारशे बाहेर. चौकार. कारण आपण पाहिलं तर खूप वेल सुद्धा मिळालं होतं शॉट सिलेक्शन करण्यासाठी आणि ज्या वेळेस खंडू सारख्या फलंदाजाला तुम्ही वेल द्याल त्यावेळी निश्चितच त्याचा परिणाम चांगल्या फटक्यामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस पाहूया. इथं मात्र अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताला जातोय. बल्ला तेरे हात में तो काय टांगाड आहे. फलंदाज बाद होतोय. LBW. फलंदाजालाही मोठा फटका खेळू दिला नाही. चला लवकर आपली जागा घ्यायची आहे. मित्र आज दत्त जयंती आहे. दत्त जयंती निमित्त तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस अतिशय ताकदवर फटका आहे परंतु लोकांच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते त्या ठिकाणी गॅप शोधता आले नाहीये. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 33 ऑन बोर्ड. शेवटचं अंतिम षटक आहे. इथेही फटकेबाजी करण्यास अवसर दिला जात नाही. आपण जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. 65 धावांची इनिंग केली होती आजच्या दिवसाची हाय स्कोर आणि त्या टीमला या मॅच मध्ये कुठेतरी कमीपणा घ्यावा लागलेला आहे. इथं मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध घोषित केलेला आहे. नो बॉल. येणारे चेंडू फ्री हिट असेल यात मात्र काही शंका नाही आहे. यास पंचांच्या माध्यमातून सुद्धा इशारा दिलेला आहे. गोलंदाज विशाल. पुढील चेंडू पाहूया. फ्री हिट. इथं मात्र फ्री हिटचा चेंडू आणि अचूकरित्या टाकला गेलेला आहे. निर्धावची झाली सांगता. इथं मात्र आपण जर पाहिले 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पहिली धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 34 धावा 35 धावांचा आपण. तर चला लगेच गावदेवी नानकर वर्सेस एजिसफोर्ड निंबोली दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. व्यासपीठा विराजमान सन्माननीय वाशिरगावचे माजी सरपंच सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब आपणास विनंती. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केलं जाईल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर एजिसफोर्ड निंबोली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी नानकर या संघादरम्यान नाणेफेक केलं जाईल. तर नाण्याच्या ज्या बाजू आहेत ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गीय महादेव स्मृती. त्यानंतर आपण पाहतोय एका बाजूला अमर स्पोर्ट कासने. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एजिसफोर्ड निंबोली संघाच्या संघनायकाने कॉल दिलं होतं अमर कासने त्या विरुद्ध पडलेलं आहे आणि नाणेफेकीचे जे कॉल आहे ते गावदेवी नानकर संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक जिंकला. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. यस क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. तुमची जी टीम आहे ती चाचणी स्पर्धेमध्ये पाहिली खूप चांगली आहे. तर आपण क्षेत्ररक्षण करणार आहेत. समोरची टीम ही तेवढी ताकदी तोलामोलाची आहे. ते या संघाला किती धावांपर्यंत रोखणार? 40च्या आत ठेवायचा प्रयत्न असेल आमचा. यस आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा एक प्रश्न. हे जे आयोजन नियोजन आहे याच्याबद्दल आपण काय बोलणार? खूपच छान आयोजन आहे. खूप आवडलं आम्हाला ते.
तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तर आपण जाऊया एजे स्पोर्ट निमोली संघाचे संघनायक त्यांच्याकडे. आपण नाणेफेक हरला आहात. नाणेफेक जर जिंकला असता आपला काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षणच केलं असतं. यस, हवं ते घडलं नाही आहे, परंतु ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचे असते त्यावेळेस खूप 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 ताकद आणि संघर्ष करावा लागतं आणि तेच आत्मविश्वास असतं. तर तुमच्या आत्मविश्वासाने आता मात्र फलंदाजी करायची आहे. तर आपल्याकडे जी टीम नेहमी खेळते तीच आहे की यावेळेस काही नवीन भरणं आहे? जी टीम खेळते तीच आहे. यस, आपल्या या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय बोलणार? खास करून भगवानजी भोईर साहेब असतील, नानाजी गोंडले साहेब असतील आणि संपूर्ण टीम यांच्याबद्दल आपण काय बोलाल? प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आणि भगवानजी भोईर साहेब यांना सुद्धा धन्यवाद करतोय का फार चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. आयोजन नियोजन चांगलं आहे, मैदान ग्राउंड चांगलं आहे, अतिशय मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळे आमच्या एजी स्पोर्ट निंबोली संघाकडनं अमर स्पोर्ट कास्टिंग संघाला शुभेच्छा देऊन आणि आम्हाला खेळायला इथे चान्स दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला ही मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की गावदेवी नानकर संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पस्तीस धावांचं टार्गेट आहे. पिनार संघासमोर आमने संघाने खऱ्या अर्थाने पाहिलं तर आमने संघाच्या पहिल्या चेंडूपासून जी गळती लागली होती ती शेवटच्या चेंडूपर्यंत थांबली नाही. 34 धावा जरूर पूर्ण केल्या आमने संघाने, मात्र खूप मेहनत खूप परिश्रम घ्यावे लागले. यापुढील होणारा सामना निंबोली वर्सेस नानकर या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. निंबोली संघांच्या टीम मध्ये जर आपण पाहिलं आमचे दोन मित्र आहेत, एक विजय गुलवी आणि एक विनोद गुलवी. तसेच आमचे मुख्य मार्गदर्शक सीतारामजी गुलवी काका सुद्धा या संघामध्ये आहेत. अनेक पाठीराखे आहेत आमच्या विभागातील. गोलंदाजी मार्कवर विष्णू येत आहेत. फलंदाजीसाठी खंडू येतात. पहिला चेंडू अपील, आउट अपील आणि इथे मात्र बुद्धी चातुर्य वापरत आहे संतोष जोशी. फलंदाजाला माघारी धाडतायत धावबादच्या रूपानं. पहिला गडी पहिला आदरा खंडू यांनी रनआउटच्या रूपाने दिलाय. बाद झालेत सुधीर मोठा मासा गाळाला. डिस्ट्रिक्ट नागरिक आहेत आमचे मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब यांचे परम मित्र आहेत. सरचे स्वागत. कोळी साहेब आपण इथे आलात, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. अतिथी देव भव. पाहुणे हे देवाचं दुसरं रूप आहेत आणि आपण सुद्धा या क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. आपण पाहू शकता व्यासपीठावर आमचे कोळी साहेब, तसं त्यांच्या अगदी बाजूला विश्वासजी पाटील साहेब वाशेरे गावचे माजी सरपंच आहेत आणि या कामावर विशेष प्रेम असणारं व्यक्तिमत्व. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय जर्सी नंबर 47. फलंदाज कुठेतरी बीड झालेत. कट करायचा होता थर्मॅनचा रिजनला जे पप्पू दादा आहेत
त्यांना बीट करायचा प्रयत्न होता, मात्र पप्पू दादा सज्ज आहेत. खंडू पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक चेंडू कट करायचा नादामध्ये पूर्णपणे बीट झालेत. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू हाताळतायत खंडू. अप्रतिम गोलंदाजी खंडू पाटीलच्या माध्यमातून. खंडू चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, थोडस फंबल झालंय पण मात्र एक पेक्षा जास्त काही नाही. एकच धाव. जोशी सर वारंवार सूचना करते क्षेत्ररक्षकांना, का हा सामना जिंकायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, की दुहेरी वाचवणं गरजेचं आहे. खंडू सज्ज होत आहेत. पुन्हा 4 चेंडू. आत्ता मात्र कुठेतरी संघाच्या धावांचा श्रीगणेश झालाय. 1 धावेने खंडू सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय वाईडिश. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो सुनील जोशी यांच्या माध्यमातून. भावजी यांचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं आपल्याला. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 3. सुनील जोशी भाऊजी. भाऊजींनी जर झेल घेतला तर महेश भोला आणि कल्पेश शिल्के यांच्याकडनं पारितोषिक आहे. सुनील जोशी आपण स्क्रीनवर पाहू शकता. भाऊजी चपलाई दाखवत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं आतापर्यंत तरी शिवनेरी आमने संघाचं. पप्पू दादा अतिशय आनंदी आहेत कारण ज्याप्रमाणे सुनील क्षेत्ररक्षण करतायत. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू पप्पू दादा वरनं खेळलेत. शॉर्ट थर्डमॅनला बीट केले. चेंडू जाते डीप थर्डमॅनच्या रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. आणि जर झेल घेतला तर 511. फक्त लहान मुलांनी झेल घेतलं तर 511 आहेत. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहायचंय. सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब वाशेरे गावचे माजी सरपंच आमचे परममित्र. धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते 7. रुपेशजी गगे यांचं शुभागमन झालंय. रुपेशजी वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. कल्पेशजी आपली वाट पाहत आहेत. दुसरं षटक घेऊन येत स्वतः कर्णधार संतोष जोशी सर. तालुका क्रिकेटचं एक मोठं नाव. अनेक वर्ष ज्यांनी तालुका क्रिकेटसाठी सिटी क्रिकेट खेळलंय. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीसाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळणारे व्यक्तिमत्व आहे संतोषजी जोशी. नेहमी त्याची आठवण यासाठी आम्ही काढतो. संतोष जोशी आणि श्याम दळवी यांनी अनेक वर्ष कासनेसाठी सुद्धा क्रिकेट खेळलंय. संतोष सज्ज होत आहेत. इथे मात्र मॅचची कडा. क्षेत्ररक्षक आहेत मात्र पोहोचू शकत नाही. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या प्रयत्न होईल का? 2 धावात सुद्धा सहज पूर्ण करतायत पप्पू केने. पप्पू दादा पोहोचतात चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. सुनील जोशी आपण पाहतात चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलच्या माध्यमातून होते. सुनील जोशी भाऊजी यांच्या माध्यमातून संतोष जोशी सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि
6 धावांसाठी हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र फेल गेले झेल आणि चेंडू सरळ विलास गगे यांच्या कटआउटला, यांच्या बॅनरला टच होतोय, दस्तक देतोय आणि 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या होती ती 15. 35 धावांचं आव्हान आहे. दुसरं षटक मार्ग असते 15 धावांपर्यंतचं टार्गेट पूर्ण केलंय. इथे मात्र गती कमी गेली होती. सांगतायत की अप्रतिम चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू संतोष यांचा. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना संतोष जोशी यांची चांगली गोलंदाजी आपल्याला आत्ता कुठे मात्र त्यांना लय सापडणे म्हणायला हरकत नाही. जय हिंद. देवरुख संघाचं आगमन झालं. इथे मात्र चेंडू हवेमध्ये सुनील आहेत आणि सिक्स. 6 धावा. झेल अप्रतिम केला होता, पण मात्र थोडेसे लाईनला टच झालेत. खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आणि या खेळाडू वृत्तीने सहा धावा. पंचांनी इशारा केलाय 6 धावांसाठी षटकार. आणि आपण पाहू शकता रिप्लायच्या माध्यमातून सुद्धा पाय टच झालाय संतोष जोशी. इथे मात्र संघामध्ये आपण पाहू शकता दुसरा षटकार, या कट्टोकट षटकार जात आहेत. जर्सी नंबर 47 हरेश. इथे मात्र बॅटची कडा, फलंदाज बाद. चांगला प्रयत्न केला होता सुनील जोशींनी, मात्र कुठे तरी हा प्रयत्न कमी पडलाय. सुनील जोशी भाऊजी यांनी एका हाताने झेल पूर्ण केला होता. फलंदाजीसाठी येत आहेत फलंदाज दिनेश आहेत. भिनारचे दिनेश विस्फोटक फलंदाजी. मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी त्यांनी केली होती दिनेशने. संतोष जोशी या फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. तिसऱ्या मात्र 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हा शेवटच्या चेंडूवर लागलेला षटकार पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय भिनार संघाने. यानंतर निंबवली तयार राहायचंय. विजय, विनोद, सुनील, राम असे विस्फोटक फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. विनोद यांचं ह्या वर्षी आगमन झालंय मला वाटते 40+ क्रिकेट टीम मध्ये. जर्सी नंबर 18. अनेक वर्ष ऑफसाईडचा बादशाह, ऑफसाईडला स्ट्रॉंग झोन असलेला. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. 11-8 इक्वेशन. 11 चेंडू 8 धावा. पप्पू केने, पप्पू दादा गोलंदाजी करतायत. धावसंख्या 27. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पंच इशारा करते आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव. फ्लायटेड लेग स्पिन टाकायचा प्रयत्न पप्पू केने अर्थात महेंद्र केने यांच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पप्पू दादा करतायत आतापर्यंत तरी. कासनेचे पप्पू आणि आमनेचे पप्पू हे दोन्ही सखे नातेवाईक आहेत आपल्या माहितीसाठी.
आणि दोघेही लेग स्पिनर आहेत. ते मात्र एक धाव. एकेरी दुहेरीवर भर. 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 6 धावा. एकतर्फी सामना. इथे मात्र हा चेंडू पप्पू दादा एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज सहज 2 धावा. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे भिनार संघाला विजयासाठी. आठ चेंडू 4 धावांची आवश्यकता. खूपच चांगलं क्रिकेट भिनारच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र हा चेंडू आणि सामना विजय झाला भिनार संघाला. अभिनंदन अभिनंदन भिनार. आणि हार्डलक शिवनेरी स्पोर्ट आमने चांगलं क्षेत्ररक्षण सुनील जोशींच्या माध्यमातून जरूर झालं. कुठेतरी अपुरे पडलेत. धावा अपुऱ्या पडल्या आणि या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. अभिनंदन. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रभाकर. पॉवर प्लेचं षटक हाताळलं. खूप चांगली गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले. प्रभाकर आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रभाकर.